नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष बेसनचा अजिबात वापर न करता तोंडात टाकताच विरघळणारे असे सत्तूचे लाडू कसे बनवायचे पाहणार आहोत। अगदी 5 मिनिटात हे लाडू तयार होतात। शिवाय हे लाडू अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट आहे। शिवाय हाय प्रोटीनही त्यामध्ये असते। हे लाडू ऊर्जा देतात, शिवाय पचायलाही हलके आहेत। त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे उपयुक्त आहेत। खास करून मी गुरुपौर्णिमेनिमित्त हे लाडू तुम्हाला बनवून दाखवते आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग सत्तूचे अगदी पौष्टिक असे लाडू बनवायला सुरुवात करूया। सत्तूचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या भाजके चणे त्याची टरफले काढून घेतली आहेत। आता हे चणे आपण मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्यात आपण जे भाजके चणे आपण त्याची साली काढून घेतली होती ते आता आपण घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया। पूड तयार करून घेतल्यावर ती आपण चाळून घेणार आहोत। पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बारीक पूड मिक्सरमधून करून घ्यायची आहे। आता लगेचच ती आपण चाळून घेऊया। त्यासाठी इथे मी बाउलवर एक चाळणी ठेवली आहे। आता अशा प्रकारे त्यामध्ये पीठ घालून अगदी हलक्या हाताने व्यवस्थित चाळून घेऊया। अशाच प्रकारे सर्व पीठ मी अगदी व्यवस्थितपणे चाळून घेत आहे। पाहू शकता मी सर्व सत्तूचे पीठ तयार करून घेतले आहे। आता ते आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवर इथे मी जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे। आता त्यात आपण 3 चमचे तूप घालूया आणि अगदी तूप व्यवस्थित वितळवून घेऊया। आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालूया। त्यामध्ये बारीक चिरलेले बदाम, काजू, मनुका आणि चारोळी आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही इथे वापरू शकता। आता ड्रायफ्रूट्स फक्त 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर क्रंची होईस्तोवर अगदी व्यवस्थित तुपात परतून घेऊया। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची झाले आहेत आणि रंगही सुरेख आला आहे। आता ह्या स्टेजमध्ये जे सत्तूचे पीठ तयार करून घेतले होते ते त्यामध्ये घालूया आणि साधारणतः 2 मिनिटे अगदी तुपात व्यवस्थित परतून घेऊया। त्यामुळे हे लाडू स्वादिष्ट तर होतातच, शिवाय टिकण्यासही मदत होते। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता पिठाने तूप शोषले आहे। आता त्यात पुन्हा आपण 2 चमचे तूप घालूया आणि अगदी व्यवस्थित साधारणतः 1 मिनिटभर हे पीठ व्यवस्थित भाजून घेऊया। पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे। आता त्यात आपण पाव वाटी मिल्क पावडर घालूया। ही मिल्क पावडर मी अनस्वीटन घेतली आहे। तुम्हाला जर मिल्क पावडर घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। पण मिल्क पावडर घातल्यामुळे हे लाडू अगदी हलवाई स्टाईल त्याला चव येते, म्हणून मी इथे मिल्क पावडरचा वापर करत आहे। आता मिल्क पावडर घातल्यावर पुन्हा अगदी मिश्रण साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया। पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे। अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थित तुपात भाजून घ्यायचे आहे। आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडेसे थंड करून घेऊया। पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मी थंड करून घेतले आहे। आता त्यात आपण पाववाटी पिठी साखर घालूया। इथे मी पाववाटी पिठी साखर वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा गुळाचे पावडरही इथे वापरू शकता किंवा शुगर फ्री इथे वापरली तरी चालेल। आता हे मिश्रण कोमट आहे, त्यामुळे साखर अगदी लगेचच एकजीव होईल। पाहू शकता साखर अगदी मिश्रणात व्यवस्थित एकजीव झाली आहे। आता स्वादासाठी त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे
आता लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट झाले आहे. त्यामुळे हाताला चिकटतही नाही आहे आणि परफेक्ट असा लाडू वळलाही जात आहे. पाहू शकता किती गोल गरगरीत असा सत्तूचा लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व सत्तूचे लाडू मी बनवून घेत आहे. पाहू शकता सर्व सत्तूचे लाडू मी बनवून घेतले आहेत. अशा प्रकारे तयार झाला हाय प्रोटीनयुक्त आणि 5 मिनिटात तयार होणारा असा सत्तूचा लाडू. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच उपयोगी आहे. सत्तूमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. शिवाय हे लाडू पचायलाही हलके आहेत, म्हणून पोटालाही त्रास होत नाही आणि ऊर्जाही मिळते. शिवाय सत्तूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासही मदत करते. शिवाय पोट भरलेले राहते, वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारे लाडू तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट पौष्टिकतेने परिपूर्ण आणि हाय फायबर अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.